हाय नमस्कार मित्रांनो. हाय. तर कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर आता मध्ये भरपूर पाऊस पडला आणि पाऊस पडून आता परत उन्हाळा चालू झाला आहे. आज आता म्हणजे जून महिना चालू झाला आहे बघा. आता म्हणजे 7 जूनपासून आपला पावसाळ्याचा नियमित चालू होतो. मध्ये अवकाळी पाऊस इतका भरपूर पडला का नाही की बोलायचंच काम नाही. लय अवकाळी पाऊस होता भरपूर. आणि सौम्या गेली ते पुण्याला. मग सौम्याला मी कालच घेऊन आलो आहे का नाही. हां. तिला करमत नव्हतं, ती दोसारली होती. मला मगाशीच आताच एवढ्यात मला म्हणली, पप्पा मी इथनं गेल्यावर 4-5 दिवसांनी काय झालं तुला? आजारी पडलेले. काय काय झालं तुला? ताप येत होता. हां, अजून उलटी झालते. उलट्या झालत्या. कशामुळं का बाई? दोसारली होती म्हणून. दोसारली होती. कोणाला? तुम्हाला. बघा माझं लेकरू दोसारलं होतं मला. मग त्यामुळे त्याला तसं झालं होतं, उलट्या झालत्या. परत ही ताप आलता. मग एक दिवशी माया पण स्वप्नात आली ती रडत रडत. मग मला पण लय कसं तरी वाटलं. मग ज्या दिवशी स्वप्नात आली त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी काय केलं, लगेच पप्पा पुण्याला आलेले. डायरेक्ट पुण्याला घ्यायला गेलो तिला. आणि काल शनिवार होता, काल घेऊन आलो तिला, आहे का नाही. हां. परवा दिवशी आलते पप्पा तिकडं. परवाच्या दिवशी आलतो मी, गेलतो पुण्याला सोमाटणं फाट्याला. मग आता घेऊन आलो आहे तिला, सौम्याला. मग सौम्याने आल्यावर घरातला सगळा पसारा आवरला बघा व्यवस्थित. मस्तपैकी डबं डबं दिसतं का तिकडे कोपऱ्यात, मस्तपैकी ठेवल्यात सौम्याने. सगळा पसारा आवरला. आज मस्तपैकी मला सौम्याने बनवलेली वांग्याची भाजी लय आवडती. मग काल शनिवार होता, काल मस्तपैकी बाजारातून हिरवीगार मस्तपैकी अशी, म्हणजे अशी हिरवीगार नाही, म्हणजे ताजी ताजी जांभळी मस्तपैकी अंकुरचं वांगं घेऊन आलो. आणि सौम्याने आज सकाळ सकाळ मस्तपैकी वांग्याची कालवण बनवलं, आहे का नाही सौम्या. मग ते आता आम्ही जेवलो मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललोय बघा आंबे तोडाय. आंबं तोडायला. कारण झाडाला लोणच्यासाठी आंबे तोडाय चाललोय आम्ही. हां, कारण मध्ये पाऊस पडत होता त्यामुळे काय आंबं तोडणं झालं नाही. आणि मग म्हणलं आता आज आंबं तोडू आपण, आहे का नाही. हां. आता ऊन पडले, स्वाम्याला घेऊन आलोय. मग चला आता जाऊ आपण आंबं तोडायला. हां चला. त्याच्या अगोदर काय करू आपण, आपल्या घरी लय कोंबड्या आहेत, आहे का नाही. हां. तर आपण पहिल्यांदा कोंबड्याची अंडी काढू. चल बरं किती घातल्यात बघू आपण अंडी. तर इथंच आपला झाप आहे बघा. कोंबड्या बसल्यात का ह्याच्यात? बसल्यात. बघ बरं सौम्या. ह्याच्यात 2 अंडी सापडली. अरे वा वा वा, काय ह्याच्यात 2 अंडी आहेत. हो का. हो का मित्रांनो. मस्त गावरान अंडी येत. सध्या आपली हे मोठं आहे ना, हे छोटं आहे. कितूस आहे बघू. हां, केवढंच हे छोटं काय तलंगाचं अंड आहे. आणि हे मोठ्या कोंबडीचं अंड. कोंबडीचं अंड आहे. तर आपल्याला आणखीन एकदा कोंबडी बसवायची. पाठीमागच्या वेळेस बसवली होती तर त्यांनी जवळजवळ किती 11 पिल्लं काढली होती. त्यातली 6 कोंबड्या आहेत आणि 3 तलंग आहेत. 3 तलंगा आहेत. हां, म्हणजे 9 पिल्लं जागलेत. त्यातली 11 मधली 2 पिल्लं मेली. एक पाण्यात पडून मेलं. हां, टबात बुडून एक मेलं आणि एक मांजरीने खाल्लं. तर असे ते हे झालं. म्हणजे आता सध्या आपल्या 5 कोंबड्या अंडी घालतात. त्यातल्या 2 कोंबड्या अंडी घालून गेल्यात. इथले 2 कोंबड्यांनी घातल्यात. आता इथं आणखीन काय बसली नाही कोंबडी. बघू आपण, आल्या नाहीत अजून अंडी घालायला. बघू आपण अंडी घालायला आल्यावरती बघू आपण आपण. आता अंडी ह्याच्यात बरणीत ठेवू कोंबड्या बसवण्यासाठी. आम्हाला कोंबडी बसवायची, म्हणजे आम्हाला ती पिल्लं देणार कोंबडी, म्हणून अंडी ठेवायला जाऊ आपण अगोदर. हां चला. तर चला आपण ठेवू अंडी. एक बाळा काय करायचं, फ्रीज मध्ये ठेवते छोटं वालं. छोटंवाला अंडा आपण फ्रीजमध्ये ठेवतोय आणि मोठा अंडा आपण कोंबडी बसवण्यासाठी आपण वेगळीकडे साठवतोय. तर बघू फ्रीजमधले दाखव आपले किती झालेत अंडी. अंडे. बघा किती झाल्यात फ्रीज मधली. हां, तर हे बघू शकता तुम्ही बघा फ्रीजमध्ये एवढी अंडी साठल्यात आपली. तर ही आपण जरा छोटीशी आहेत म्हणून आपण, ती छोटीशी असल्यामुळे कोंबड्या पण बारक्याच निघतात म्हणून आपण मोठी मोठी बघून अंडे आपण ठेवणार आहे. ही मोठा अंड ठेवायला पाहिजे होतं, आहे का नाही. पण ते कोंबडी नाही ना काढणार अंड. गार आता थंड झालंय फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय अंड्याची पिल्लं निघत नाहीत, त्याच्यामुळे बाहेरच ठेवावं लागतात. तर आणि आपण हे मोठं वाला अंडा आता बरणीत ठेवायला जाऊ. हां, बरणी आम्ही किचन कडे ठेवली, कारण की इथं कुठं ठेवली की फुटतात आमच्याकडनं अंडी. हां, म्हणून मी एक तर
एका कोपऱ्यात ठेवल्यात अंडी काल आवरताना. तर ही बघा, ही जरा मोठी मोठी अंडी इथं, ही 4 अंडी येतं आणि एक झाल्यावर 5 अंडी येतं. सौम्याने साईडला ठेवलेत मोठी मोठी अंडी. ही कोंबडी बसवण्यासाठी ठेवलेत बघा आपण अंडी. हा बघा, एवढे अंडी मी कोंबडी बसवण्यासाठी काढून ठेवलेत. चला चला, आता आपलं कोंबडीचं काम झालं, अंडी तर भेटलेत आपल्याला. आता आपण जाऊ जाम लाव आंबा झाकण. पाडायला. थांबा, जाम लावते झाकण, नाहीतर मग अंडी फुटते ना हा. पडून. आपल्याला आता काय करायचंय, आंबा पाडायला जायचंय. काय आहे, चला. तर आंबे काढण्यासाठी आपण पाटी घेतली आहे. एवढे आंबे आपल्याला काढायचे आता. हा, हे बघा आपलं आंब्याचं झाड दिसतंय का, याला आंबा आहेत बघा, कैऱ्या मस्त. हो का, कैऱ्या कशा आल्यात आता आपल्या झाडाला. बघा का, हे आंबा दिसतात का कैऱ्या झाडावरती. आंबा झाले त्याचं तयार. स्वामीने त्यासाठी घेतली पाटी, हे का नाही स्वामी? आणि आपल्याला छोटे छोटे आता आंबे आणि- नाही तोडायचे, कारण की त्याचं लोणचं नाही चांगलं बनत म्हणून. हा, स्वाम्याच्या हाताला येतात बघा आंब, हा हा दिसले का? हो का, किती काय छान वरती आहेत येतं. मग मी झाडावर चढून काढणार. हो का, हे 2-3 प्रकारचं एकाच ह्याच्यात 3 प्रकारचा आंबा आल्यात बघा. ह्या काही- कलबे आंबा आहे, हे बदाम कलमी आंबा आहे, बदाम नाही बाळा, केशरी. केशर एक आहे. हो का, ही एकातच 3 आंब्याचे म्हणजे झाडं उगवली होती. ही स्वाम्यानेच खाल्लेली होती आंबे, आहे का नाही? हा, मीच लावले झाड ही. हां, तर एक केशर आहे यातला, ही छोटा. ही बघा, ही केशर आहे. आणि ही साधा नॉर्मल एक आहे बघा, हे नॉर्मल असा आंबा. आणि ह्याच्यातच एक हे कलमी आहे. असं 3 आंबा आहेत बघा ह्यात. तर आपल्याला केशरचा पण उपयोग नाही ह्याच्यासाठी. साध्या आंब्याचं लागन ना. हां, खार बनवायला साधा आंबं लागतात आपल्याला काही. तर आपण साधा आंबं तोडू. आणि जे आहेत हे, तर ही पण बघा, ही पाडाला आल्यात बघा आंबं, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे आपलं जे कलम आहे आंबा आहेत का नाही, हे सुद्धा पाडाला आहेत बघा, तुम्हाला दाखवतो. आता हे छोटे छोटेच आहेत बघा. हे तोडला आपण एक आंबा, आणि आतून बघा, हे बघा आतून पिवळा आहे आणि गोड पण आहे. आंबट नाही, असा गोड आहे. म्हणजे पिवळा झाला आहे म्हणजे कलमी आंबा आपला पाडाला आला आहे. सध्या आपण ह्याला ठेवू पाटीमध्ये. आणि आता मी चाललो आहे झाडावरती बाकीचं जे आंबा आहेत आपल्या ह्याला काढायला, खार बनवायला, आहे का नाही? हा, तर आता धरला आहे स्वामीने मोबाईल आणि मी चाललो आहे झाडावरती. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली की जय. चला झाडावर. दमाने चढा पप्पा. ओके, तर हे आपण चाललो आहे झाडावरती आणि आपण पूर्णपणे झाडावर आलो आहे. अरे वा, पिकलेला आंबा खाली पडला, त्याला धक्का लागायच्या आतच, आहे ना? हो, बघ बरं दाबून कसा आहे आंबा, ते पिकलाय का? पिकलं नाही अजून. नाही का? नाही, मस्त आहे पण आंबा. हां, आपण आता ह्या आंब्याला पाटीत ठेवू. 2 आंबे झाले बघा आपल्याकडे, पण एक पप्पानी खाल्लेला आहे. तर हे बघा मित्रांनो, ही आंबा आपण टाकतोय खाली. आंबा तोडायचा, खाली टाकायचा मस्तपैकी. दिसतेत का तुम्हाला? वारं सुटलंय मस्तपैकी. 3 आंबे पडले, 4. पप्पा आणि वरती चढतात आंबा काढण्यासाठी. या आंबे खायला मित्रांनो. तर मित्रांनो, झालेत आता आंबे तोडून आपले, आहे का नाही? हा, सगळे तरी- आंबे जोडलेत. हां, तरी झाडावर भरपूर आहेत बघा, आणखीन पण बघू शकता तुम्ही. झाडं आहेत आपण, पण ते परत नंतर काढू. आता बघू शकता तुम्ही बघा, सौम्यापाशी पाटी, हो का? ही गच्च मला पाटी. वाटलं ह्याच्यात बसते ना एवढे आंबे सगळे, पण नाही बसले. मला वाटलं एवढेच आंबे बास होते, पण एवढे आंबे बास नव्हते होत. एवढे तोडले सगळे आंबे, बघू शकता तुम्ही अख्खे झाडाचे तोडले आंबे. बघा किती आंबे आहेत. एवढे आंबे निघलेत, आणखीन पण झाडावर आहेत भरपूर. हा, आणि हे आंबे आता तोडायचे, हां म्हणजे चिरायचे असतात, बारके बारके फोड्या हां, करायच्या असतात. लोणचं करताना हा. आपण हे पिकाय पण ठेवू शकतो, पण आपल्याला लोणचं करायचं आहे. पिकायला नको ठेवायला, कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि जास्त आंबा पिकलं आळे होते की मग आळ्या होतात आता पावसाळ्याच्या दिवसात. त्याच्यामुळे आपण लोणचं करू याचं. हा. तर तुम्ही बघू शकता केवढाला एक एक आंबा आहे बघा, हे का? माझा एक आंबा वेचताना पाटीत एक आंबा पडला माझ्या.
सौम्याच्या एक पाठीतच पडला बघा आंबा हा. जोरात असा धप्पा दिशी आवाज आला. मी म्हणलं खालीच पडलाय. सौम्या म्हणते माझ्या पाठीत पडलेला आंबा हा. बघा किती आंबा आहेत. तर चला आता आपण हे आंबं सगळं घरी घेऊन आता घरी जाऊ. घेऊन बाकीचे जायचं. राहिले ते नंतर तोडू आपण, आहे का नाही सौम्या? हा आणि आई आली की मग हा. ह्यानी मासे तोडायचं काय असतं ते सतूर. सत्तूरने ह्याच्या फोड्या करायच्या आता बारक्या बारक्या. तर चला आता आपण